पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विधानानंतर आता महाराष्ट्रामध्ये देखील अनेक मंत्री आपापल्या ताफ्यामध्ये काहीसे बदल करताना बघायला मिळत आहे। आपल्यासोबत या ठिकाणी शिवेंद्रराजे भोसले आहेत। सर, काय सांगाल? कारण एकीकडे नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलेलं आहे, इंधनाची कमतरता आहे, त्यासाठी इंधन जपून वापरण्यासाठी ताफ्यांमध्ये काही गोष्टी कमी करणं गरजेचं आहे असं म्हणणं देखील आहे। महाराष्ट्राने नेमकं काय बदल केलेले आहेत? नाही, बघा आता हा जो म्हणजे वॉरमुळे जी म्हणजे परिस्थिती निर्माण व्हायला लागली किंवा झाली आहे, त्याच्यामुळं पंतप्रधान मोदीजींनी हे देशवासियांना सगळ्यांना सूचना केल्या आणि त्याप्रमाणे जे आता विरोधक म्हणा यांनी 2-3 दिवस सरकार काय करणार आहे, सरकारचं हे त्याच्यावर सीएम सरांनी निर्णय घेऊन सगळ्यांना गाईडलाईन दिल्या। स्वतः सीएम सरांनी त्यांचा जो सिक्युरिटीचा कॉन्वॉय होता तो कमी केला, मंत्र्यांना पण सगळ्यांनाही दिले किंवा तुमचे पण कॉन्वॉय कमी झाले पाहिजेत। स्वतः माझं विचारलं तर माझा कधी कॉन्वॉय नव्हता, मी कधी मागितला पण नाही आणि कधी नव्हता, पण माझी एक गाडी माझी स्वतःची असती आणि ज्यावेळेला मी शपथ घेतली मंत्रिपदाची त्यावेळेला 2 गाड्या म्हणजे एसपी आणि ह्यांनी पाठवून दिल्या होत्या पोलिसांच्या एस्कॉर्टचे ज्याला म्हणतो आपण। मी त्याच वेळेला त्या परत पाठवल्या होत्या की मला काही गरज नाही, पण त्यांचं थोडं म्हणणं पडलं की एक तरी गाडी राहू दे, कारण तुम्ही शेवटी मंत्री आहात, काय असतं आंदोलनं होतात हे होतात, मग त्यांचं म्हणणं पडलं की वा सिक्युरिटीचं काय झालं तर आम्हाला उत्तर द्या, म्हणून एक गाडी जिल्ह्यामध्ये माझी जी आहे ती असते माझ्याबरोबर, तेवढंच आहे। पण जी गाडी मी पण वापरतो ती इनोवाच आहे आणि ती हायब्रिड इनोवा आहे, इलेक्ट्रिक आणि पेट्रोल असं त्याचं आहे। आणि शेवटी मोदीजींनी जर हे सांगितलं तर काहीतरी विचार करून काहीतरी परिस्थिती देशाची म्हणजे पुढं अडचणी होऊ नयेत या ह्याच्यातनं सांगितलेलं आहे आणि ते आपण पाहिलं पाहिजे। कारण आता युद्ध जे झालंय ते काय आपण भारतीयांनी किंवा आपण नाही केलेलं, पण आता जे आहे त्याच्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली ते देशाला जर आपल्याला नीट हे करायचं असले आपली तर आपल्याला काही गोष्टी पाळल्या पाहिजेत, थोड्या दिवसासाठी असतील पण त्या पाळणं गरजेचं आहे। ऑनलाईन बैठकांसंदर्भात देखील महत्त्वाचा निर्णय झालाय का? पक्षातर्फे तसं काही सांगितलं आहे का? ऑनलाईन बैठका चालूच असतात म्हणजे, पण मला वैयक्तिक काय असं वाटतं की ज्या काही विषय असे असतात की ज्याच्यामध्ये पॉलिसी डिसिजन घेणं, काहीमध्ये लिगल मॅटर्स असतात, काही मीटिंगमध्ये बजेटरी प्रोव्हिजनच्या बाबतीत चर्चा, अशा ज्या महत्वाच्या आहेत ह्या फिजिकली व्हाव्यात अशी माझी अपेक्षा। पण बाकी रिव्ह्यू घेणं एखाद्या प्रोजेक्टचं एखाद्या ह्याचं त्या बैठका ऑनलाईन झाल्या तर त्याला चालतंय। मग त्या अनेक ठिकाणी खरं तर ईव्ही वाहतूक जी आहे त्याच्यासाठी चार्जिंग स्टेशन्स नाहीयेत, तर त्या संदर्भात काही अडचण निर्माण होतीये का किंवा होऊ शकते असं वाटतंय का? आता आपण जर हायवेजना बघितलं तर मला वाटतं हायवेजना बऱ्यापैकी ईव्ही चार्जिंग स्टेशन झालेत। सिटीजमध्ये एखाद्या वेळेस स्पेसमुळं काही अडचणी असू शकतील असं माझं मत आहे। माझ्याकडे ह्यातलं काही डिटेल नाही, पण मी जे बघतोय हायवेवर फिरताना बऱ्यापैकी हायवेला जिथं मॉल्स आहेत, जिथं फूड मॉल्स आहेत, तिथे ईव्ही चार्जिंग स्टेशन मोठ्या प्रमाणावर झाले आणि त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं पण चालू आहे। आता पेट्रोल पंप पण जिथं होत आहेत पेट्रोल पंप पण ईव्ही चार्जिंग स्टेशन द्यायला लागले, त्यामुळे ते पण हे व्हायला लागले, त्यामुळे नक्कीच सोय व्हायला लागली। पण जेवढ्या प्रमाणात गाड्या येतात म्हणजे ईव्ही गाड्या येतात तेवढ्या प्रमाणात नसेल एखाद्या, पण आज ना उद्या त्याच्यामध्ये वाढ होत जाईल। परदेश दौरे जे आहेत ते देखील रद्द केलेले आहेत मंत्र्यांचे। अधिकाऱ्यांच्या या परदेश दौऱ्यासंदर्भात काही विभागातर्फे निर्णय घेण्यात आला आहे का? नाही, सीएम सरांच्या गाईडलाईन ज्या आहेत ते स्पष्ट आहेत की दौरे फॉरेनचे जे आहेत ते अधिकारी किंवा मंत्री कोणाचे आहेत ते सगळे थांबवलेलेच आहेत आणि जेवढा खर्च आपल्याला करता येईल म्हणजे जेवढं पंतप्रधान तेवढं वाचवण्याच्या त्यांनी सूचना दिलेल्या आहेत। विभागातर्फे तुम्ही काही सूचना घेतल्यात का? बैठक तुम्ही नियोजित केली आहे? चीफ सेक्रेटरीनेच मला वाटतं सगळ्यांना हे केलेलं आहे, त्यामुळे आपोआप सगळे विभाग त्याच्यामध्ये आलेलेच आहेत आणि तसं आता परदेश दौऱ्यात मी तर काय जायचा विषय नाही किंवा कुणाचंच काही हे नाही, त्यामुळे तसं काही कुठं डिपार्टमेंटचा असं काय दौरा ठरला होता किंवा निघणं असं काहीच विषय नाही। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरापासून गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।